तुम्ही रूम किंवा हॉस्टेलवर राहून इंजिनिअरिंग किंवा इतर व्यावसायिक शिक्षण घेत आहात, मग महाराष्ट्र शासनाची ही योजना तुम्हाला दरवर्षी 38,000 ते 60,000 पर्यंत आर्थिक मदत मिळवून देऊ शकते. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याचा आणि जेवणाचा खर्च भागवण्यासाठी ही आर्थिक मदत दिली जाते. पण लक्षात ठेवा, ही शिष्यवृत्ती फक्त ओपन, EWS, SCBC या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनाच मिळते. या शिष्यवृत्तीची रक्कम तुम्ही कोणत्या शहरात शिक्षण घेत आहात त्यावर अवलंबून असते. जर तुम्ही मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेत असाल तर ही रक्कम 60,000 असते. जर तुम्ही इतर विभागीय शहरात शिक्षण घेत असाल तर 51,000 रुपये. जर तुम्ही जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेत असाल तर रक्कम होते 43,000 रुपये. आणि जर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असाल तर ही रक्कम 38,000 इतकी होते. आता पाहूया या शिष्यवृत्तीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, वडिलांचा उत्पन्नाचा दाखला, पालकांचा अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असल्याचा दाखला, कॅप ॲडमिशन लेटर, बोनाफाईड सर्टिफिकेट, हॉस्टेल सर्टिफिकेट किंवा रेंट ॲग्रीमेंट आणि बँक पासबुक. हॉस्टेल किंवा रूम करून शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आणि अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.